नमस्कार मित्रांनो. बघा, जी आपल्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑफिसरची जी वॅकन्सी निघाली त्या वॅकन्सी मध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे, एक्झामसाठी जो सिलेबस आहे तो कशा प्रकारचा राहणार ते आपण बघणार आहोत. त्यानंतर जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर किती मार्काचा राहणार आहे, त्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क राहणार ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. तर बघा, जो क्वेश्चन पेपर आहे तो 100 मार्कचा राहणार आहे आणि प्रत्येकी क्वेश्चनला एक एक मार्क राहणार आहे. म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे, तर 100 क्वेश्चन आपल्याला राहणार आहे. त्यामध्ये बघा आपण, त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे डिवाइड केला हे बघू आपण. त्यानंतर बघा, यामध्ये जे आपलं टेक्निकल आहे, ते नर्सिंगचा जो पार्ट आहे तो 60 क्वेश्चनचा राहणार आहे. त्यानंतर जनरल नॉलेज जे आहे ते 20% राहणार आहे. आणि जे NHM प्रोग्राम रिलेटेड जे काही क्वेश्चन राहणार ते 20 क्वेश्चन राहणार. असं टोटल टोटल आपल्याला 100 मार्काचा आपल्याला पेपर आहे. तर ते बघा, यामध्ये फर्स्ट जे 60 क्वेश्चन आहेत त्या 60 क्वेश्चन मध्ये काय येणार आहे बघू आपण. तर बेसिक कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, त्यानंतर सेकंड बेसिक ह्युमन बॉडी, त्यानंतर चाइल्ड हेल्थ, ॲडोलसंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, skill based questions, referral linkage, elderly and palliative care, emergency services and oral and ENT. तर बघा, हे पूर्ण जे टेक्निकल आहे यावर 60 मार्काचं आपल्याला येणार आहे. त्यानंतर जे राहिलेले जे 40 मार्क आहेत तर 20 मार्काचं त्यामध्ये जनरल नॉलेज राहणार आहे. आणि जे NHM प्रोग्राम रिलेटेड जे प्रोग्राम आहे त्यामध्ये 20 मार्काचं राहणार आहे. अशा प्रकारला आपला टोटल जो क्वेश्चन पेपर आहे तो 100 मार्कचा राहणार आहे आणि प्रत्येकी क्वेश्चनला 1 मार्क राहणार आहे. तर अशा प्रकारचा आहे. त्यानंतर बघू आपण यामध्ये ज्या पदसंख्या आहे, त्या पदसंख्या ज्या वॅकन्सी आहे त्या वॅकन्सी किती आहे आणि कशा प्रकारे आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, यामध्ये पदसंख्या खालील तक्त्यात दिलेल्याप्रमाणे सामुदायिक आरोग्य अधिकारी कंत्राटी यांच्या एकूण 1974 पदासाठी सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेता जाहिरात देण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तर बघा, टोटल पदसंख्या किती आहे? 1974. त्यामध्ये बघा वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहे. जसं की समजा फर्स्ट आहे SC मध्ये किती? 13% जागा आहे. जसं की समजा 1974 पदापैकी टोटल SCच्या 13% जागा आहे. त्या 13% जागामध्ये किती जागा येतात बघा, तर 143 जागा येतात SC कॅटेगरीसाठी. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी किती आहे? 7% आहे. टोटल जागा किती येतात? 103 जागा आहेत, 103 जागा येतात. त्यानंतर बघा, VGL साठी किती? 3% जागा म्हणजे 30 जागा येतात. त्यासाठी त्यानंतर बघा, NTB आहे, NTB साठी किती येतात? तर NTB साठी येतात 2.5% म्हणजे 2.5%. यामध्ये 60 जागा येतात, 60 पदे येतात. त्यानंतर बघा, NTC साठी किती येतात? 3.5, यामध्ये 29 जागा येतात. त्यानंतर बघा, NTD साठी किती येतात? तर 2%, यामध्ये किती जागा आहे? 2% मध्ये यामध्ये त्यांनी 0 जागा दाखवली. यामध्ये कोणत्याही प्रकारची NTD साठी जागा नाही दाखवली, त्याला ओपन मधून फॉर्म भरावा लागणार. त्यानंतर बघा, SBC साठी 2%, SB साठी 2% मध्ये किती जागा येतात? 72 जागा येतात. त्यानंतर OBC साठी किती आहे? OBC साठी 19% आहे. 19% म्हणजे किती? 243 जागा. किती? 243 जागा. त्यानंतर बघा, SEBC SBC साठी किती येतात? तर 10% जागा येतात. यामध्ये 197 जागा येतात. किती? 197. त्यानंतर EVS साठी किती? जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे यांसाठी 10% जागा म्हणजे 197 जागा येतात. त्यानंतर बघा, जे ओपन आहे ते ओपन कॅटेगरीसाठी किती जागा येतात? ओपन कॅटेगरीसाठी टोटल 900 जागा येतात. तर 900 जागा किती येतात? 900. तर बघा, सगळ्यात जास्त जी जागा आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहे. किती? टोटल 900 जागा आहे. बघा, 2 नंबरवर जे OBC आणि EVS आहे, इकॉनॉमिक विकर सेक्शन यांच्यासाठी किती? तर जर किती? तर OBC साठी 2 नंबर OBC आहे, OBC साठी 243 जागा येतात. त्यानंतर 3 नंबरवर जे SBC आहे आणि EWS आहे यांना 3 नंबर 197 जागा येतात. त्यानंतर बघा, SC कॅटेगरीसाठी 143 जागा येतात आणि त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 103 जागा येतात. त्यानंतर NTB साठी 60 जागा येतात. त्यानंतर SBC साठी 72 जागा येतात आणि
बाकी मग उर्वरित जे जाती आहेत त्यांसाठी कमी कमी प्रमाणात अशा टोटल जागा आहे. तर बघा ओपन मध्ये खूप जास्त जागा आहे, त्यानंतर ओबीसी मध्ये पण खूप जास्त जागा आहे, आणि एसबीसी आणि ईबीएस मध्ये पण खूप जास्त जागा आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी पण चांगल्या जागा आहेत. तर अशा प्रकारचं संपूर्ण आहे. यामध्ये बघा समांतर आरक्षणामध्ये बघा सर्वसाधारण 28% सर्वसाधारण आहे. यामध्ये 48 एसटी कॅटेगरी मध्ये येणार, त्यानंतर 35 एसटी कॅटेगरी मध्ये येणार, 8 हे विजे मध्ये येणार, एनटीबी मध्ये 20 येणार, त्यानंतर एनटीसी मध्ये 10 येणार, एनटीडी मध्ये तर जागाच नाहीये, त्यानंतर एसबीसी मध्ये 23 जागा येणार, ओबीसी मध्ये 81 जागा येणार, एसबीईसी मध्ये 64 जागा येणार, त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये 64 जागा येणार, त्यानंतर 297 जागा ओपन मध्ये येणार, आणि त्याचा टोटल जे आहे सर्वसाधारण मध्ये 650 जागा आहे. म्हणजे सर्वसाधारण मध्ये किती? 650 जागा आहे. 50 जागा आहे. अशा प्रकारच्या जागा येणार कॅटेगरी वाईज. त्यानंतर बघा महिलामध्ये 30% महिलामध्ये 30% महिलामध्ये काय येणार बघा, 43 जागा येणार एससी मध्ये, त्यानंतर 31 जागा येणार एसटी मध्ये, त्यानंतर विजे मध्ये 9 जागा येणार, त्यानंतर एनटीबी मध्ये 18 जागा येणार, त्यानंतर एनटीसी मध्ये 9 जागा येणार, त्यानंतर एनटीडी मध्ये 0 जागा येणार. बघा एनटीडी मध्ये कसल्याही प्रकारची जागा नसल्यामुळे प्रत्येक याच्यात काही 0च राहणार. त्यानंतर एसबीसी मध्ये 22 जागा येणार, त्यानंतर ओबीसी मध्ये 73 जागा येणार, त्यानंतर एसबीसी मध्ये 59 जागा येणार, त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये 59 जागा येणार, त्यानंतर ओपन मध्ये 270 जागा येणार. अशा टोटल 593 जागा. त्यानंतर माजी सैनिक मध्ये एससी कॅटेगरी मध्ये 21 जागा येणार, त्यानंतर एसटी कॅटेगरी मध्ये 15 जागा येणार, त्यानंतर व्हीजे मध्ये 5 जागा येणार, त्यानंतर एनटीबी मध्ये 9 जागा येणार, त्यानंतर एनटीसी मध्ये 4 जागा येणार, त्यानंतर एसबीसी मध्ये 11 जागा येणार, त्यानंतर ओबीसी मध्ये 36 जागा येणार, त्यानंतर एसबीसी मध्ये टोटल 30 जागा येणार, त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये टोटल 30 जागा येणार, त्यानंतर ओपन मध्ये 135 जागा येणार. त्यानंतर खेळाडू बघा 5% खेळाडू आहे, खेळाडू मध्ये 7 जागा एससी मध्ये आहे, एसटी मध्ये 5 जागा आहे, त्यानंतर विजे मध्ये 2 जागा आहे, त्यानंतर एनटीबी मध्ये 3 जागा आहे, त्यानंतर एनटीसी मध्ये 1 जागा आहे, त्यानंतर एसबीसी मध्ये 4 जागा आहे, त्यानंतर ओबीसी मध्ये 12 जागा आहे, त्यानंतर 10 जागा एसबीसी मध्ये आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये 10% जागा आहे, त्यानंतर 25% जागा ओपन मध्ये, अशा टोटल 99 जागा आहे. आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त मध्ये 5% जागा आहे, भूकंपग्रस्त मध्ये 2% जागा आहे, पदवीधर असंकालीन मध्ये 10% जागा आहे, आणि जे हँडिकॅप दिव्यांग आहे त्यासाठी 4% जागा आहे, आणि अनाथ जे आहे अनाथसाठी 1% जागा आहे. एकूण 20 पदे आहे अनाथासाठी. तर अशा प्रकारचे एकूण टोटल पूर्ण आपले जे 1974 वॅकन्सी आहे. तर बघा यामध्ये त्यांनी पर्सेंट वाईज पूर्ण कॅटेगरीमध्ये जागा डिवाइड केल्या आहे. त्यानंतर त्यांनी कॅटेगरी नंतर प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे आरक्षण आहे समांतर आरक्षणामध्ये त्या वेगवेगळ्या जागा कशा प्रकारे येतात त्या पण त्यांनी डिवाइड करून दिलेल्या आहे, आणि त्या पण त्यांनी पर्सेंटेज वाईज सांगितलंय. डिवायडेशन आहे पूर्ण जे सोशल रिझर्वेशनचं जे डिवायडेशन आहे ते प्रत्येक त्यांनी कॅटेगरीमध्ये त्यांनी आरक्षण समांतर आरक्षणानुसार त्यांनी सांगितलंय की टोटल एका कॅटेगरीमध्ये किती जागा आहे. त्यानंतर समांतर आरक्षणानुसार जे वेगवेगळे जसं सर्वसाधारण झालं, त्यानंतर महिला झाली, त्यानंतर माजी सैनिक झालं, जसं खेळाडू झालं, प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, पदवीधर असंकालीन झालं, दिव्यांग झालं, अनाथ झालं, तर यामध्ये त्या कॅटेगरी वाईज त्यांना किती पर्सेंट मध्ये जागा येतील, किती किती जागा येतील हे त्यांनी यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर बघा अशा प्रकारचे हे संपूर्ण पदसंख्याचं आहे. तर यामध्ये जर तुम्हाला काही अजून जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकतात. सिलेबस पण आपण सांगितलेला आहे, आणि डेट पण आपण सांगितलेलं आहे की 18 नोव्हेंबर पासून तर 4 डिसेंबर पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जर अजून काही इम्पॉर्टन्स असेल तर पुन्हा मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळवणार, आणि तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही यामध्ये कमेंट्स करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आपल्या ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे, पीबीबीएससी झाले, बीएससी नर्सिंग झाले, बीएमएस झाले, यांनी तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता, आणि असेच नवीन नर्सिंग अपडेट साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू, धन्यवाद.